नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज एड्युकेशन मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे IMP फॉर्म्युला विदिन 1 मिनिट. ओके, मॅथ्सचे जेवढे काय आपल्या SSC एक्झाम साठी महत्त्वाचे फॉर्म्युले मॅथ्स बद्दल आहेत. ओके, टोटली आपण हे 1 मिनिटाच्या आत पाहणार आहोत. ठीक आहे. आता त्यामुळे काय करा बाळांनो, की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांवर देखील शेअर करा. ठीक आहे. आता मी जास्त बाळांनो डिस्कशन करत नाहीये, सध्या आपल्या युट्यूब चॅनल जातो. आपलं जे चॅनल आहे ऋषिकेश ट्युटोरियल, त्याच्यावर. ठीक आहे. आता स्क्रीनवर देखील तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे. शॉर्ट्स मध्ये बाळांनो आपण पूर्णपणे IMP कन्सेप्ट IMP क्वेश्चनची सिरीज तयार केलेली आहे. ठीक आहे. मग आता IMP कन्सेप्ट IMP क्वेश्चनची सिरीज 30 दिवसाची आहे, म्हणजे 30 व्हिडिओ आहेत त्यात. ठीक आहे. त्यानंतर डिटर्मिनंट फॉर्म्युला सिरीजचे आपले टोटल 40 ते 50 व्हिडिओ त्याच्यात आहेत. ठीक आहे. आता आपण त्यातलं पहिलं बघूया. काय पहिला बघा बरं, की डिटर्मिनंट. ठीक आहे. डिटर्मिनंट काय दिलं आपल्याला तिथं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय A मल्टिप्लाय बाय D मायनस B मल्टिप्लाय बाय C. ओके, कमेंट मध्ये आपल्याला कोणतं असं सांगायचं सांगा बरं, त्यात मी लिहून देतो डायरेक्ट. ठीक आहे. सो 5 1 8 आणि 2. ओके, 5 1 8 आणि 2. आता काय करणार बाबा, 5 ने आपण 2 ला मल्टिप्लाय करणार, मायनस 1 ने आपण 8 ला मल्टिप्लाय करणार. सो 5 टू द 10 मायनस 1 8 चा 8. सो 10 मायनस 8 आन्सर काय आलं बाळांनो, 2. ओके, पहिली सीरीज लक्षात आली का? फॉर्म्युला पहिला लक्षात आला का, जो की 1 मार्काला एक्झामला विचारला जातो. झाला का विदिन 1 मिनिटच्या आतमध्ये सॉल्व? डेफिनेटली झालं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काय, नेक्स्ट जी काय आहे क्रॅमर्स रूल. ओके, आता क्रॅमर्स रूलचं देखील बघा तुम्ही पाहिलं तिथं, तर फॉर्म्युला तुमच्यापाशी स्क्रीनवर व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. इक्वेशन काय दिले बघा बरं. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा तो एक क्वेश्चन सोडवून दाखवूया. ठीक आहे. आता इक्वेशन काय आहे, की 3x मायनस 4y बरोबर 10 आणि सेकंड इक्वेशन आहे 4x प्लस 3y बरोबर 5. ओके, सॉरी, हे आहे. आता पुढे आपण पहिल्या क्वेश्चन मधून A1 ची व्हॅल्यू फाइंड केली, B1 ची व्हॅल्यू फाइंड केली, C1 ची व्हॅल्यू फाइंड केली. सेकंड मध्ये A2 ची व्हॅल्यू फाइंड केली, B2 ची व्हॅल्यू फाइंड केली आणि C2 ची व्हॅल्यू फाइंड केली. ठीक आहे. सो डिटर्मिनंट काय होतो बाळांनो, 3 मायनस 4 4 3. So 3 multiply 3 minus 4 multiply by 4. So 3 3 is 9. Minus minus plus 4 4 is 16. 9 plus 16 आन्सर काय आलं बाळांनो, 25. आन्सर काय आलं, 25. त्यानंतर dx ची व्हॅल्यू ज्यावेळी आपण बाळांनो फाइंड करतो त्यावेळी काय करणार, 10 इकडं 5 या साईडला, त्यानंतर मायनस 4 3. सो 10 मल्टिप्लाय 3 मायनस मायनस 4 मल्टिप्लाय बाय 5. सो 10 3 जा 30 मायनस मायनस प्लस 4 5 जा 20. आन्सर काय आलं, 50. आता सिमिलरली dy ची व्हॅल्यू काढताना देखील फॉर्म्युला आपल्याला माहिती काय असतो, की a1 a2 ॲज इट इज आहे. ठीक आहे. सो 3 4 ॲज इट इज, त्या जागी c1 c2 घेतो आपण b1 b2 च्या जागी. सो 3 मल्टिप्लाय 5 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 4. सो 3 5 जा 15, 10 4 जा 40. सो यातून सबट्रॅक्शन झालं की आन्सर आलं मायनस 25. आता x चा फॉर्म्युला काय होतो बाळांनो, dx अपॉन d. सो dx ची व्हॅल्यू किती आहे, 50 डिवाइड बाय d किती आहे, 25. सो 25 1 जा 25 2 जा. सो x ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, 2. आता y ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो, dy अपॉन d. सो मायनस 25 डिवाइड बाय मायनस प्लस 25. 25 ला 25 कॅन्सल, आन्सर आलं मायनस 1. सो y ची व्हॅल्यू आली मायनस 1. ओके, म्हणजे साधारणतः 1 मार्काचा आपण सॉरी 1 मिनिटाची जी मी सिरीज तुम्हाला म्हणते की विदिन 1 मिनिट आपण सोडू शकतो, हे कसं तुमच्या लक्षात आलं असेल. आता जर तुम्ही चॅनल पाहिलं ना बाळांनो, तर तुम्हाला टोटल सॉरी टोटल आपल्या SSC बोर्डसाठी खूप सारे व्हिडिओज आहेत. खूप सारे म्हणजे इतके आहेत ना, की तुम्ही जर 1 मिनिटाचे पाच बसला ना, 10 सेकंडचे 5 सेकंड परत 40 मिनिट 40 सेकंडचे, तर देखील तुमची ते एक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकते. का? कारण प्रत्येक कन्सेप्ट मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळ्यात आधी वर कन्सेप्ट एक्सप्लेन केले, फॉर्म्युला एक्सप्लेन केला आणि मग आन्सर सोडवले, आणि एक क्वेश्चन ॲज कमेंट सेक्शन सोडवायला तुम्हाला देखील दिला आहे. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे बाळांनो, फॉर्म्युला सिरीजचा अभ्यास करत असताना तुम्ही बाकी इकडे तिकडे न सर्च करता सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. शॉर्ट्स मध्ये जावा, एकूण एक शॉर्ट्स तुम्ही व्यवस्थित बघा. शॉर्ट्स मध्ये तुम्हाला डेफिनेटली 1 मिनिटाच्या आतमध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ओके, आता 1 मिनिटामध्ये आपला हा 1 मार्काचा पॉईंट झाला, हा 3 मार्काचा पॉईंट झाला, म्हणजे टोटल आपण
2 मिनिटाच्या आतच 2 ते 3 मिनिटाच्या आत आपण 4 मार्काचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे कमी वेळात आपण डेफिनेटली आपल्या चॅनलचा वापर करून चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की चॅनलला चांगला सपोर्ट ठेवा, आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये.